जिजामाता उद्यानाच्या उद्घाटनावरून पालिकेत भालके परिचारक गट आमने-सामने सर्वसाधारण सभेत खडाजंगी। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध विकास कामांवर चर्चा झाली। मात्र विषय क्रमांक 8 जिजामाता उद्यान सुशोभीकरण या विषयावरून सभागृहात चांगलीच खडाजंगी उडाली। या मुद्द्यावर भालके आणि परिचारक गट पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं। यावेळी नगरसेवक संजय बंदपट्टे यांनी जिजामाता उद्यानाच्या उद्घाटनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। बोलताना त्यांनी संतप्त शब्दात विचारले, उद्यानात मूलभूत सोयी सुविधाच पूर्ण झाल्या नाहीत तर उद्घाटनाची एवढी घाई कशासाठी? नागरिकांना अपूर्ण कामाचं उद्घाटन दाखवून नेमकं काय साध्य करायचंय? बंदपट्टे यांच्या या प्रश्नानंतर सभागृहातील वातावरण अचानक तापलं। भालके आणि परिचारक गटातील सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली। काही काळ दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप सुरू राहिल्यानं सभेचं वातावरण तणावपूर्ण बनले। जिजामाता उद्यानाचे काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन करावे, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि केवळ श्रेयासाठी घाईघाईनं उद्घाटने करू नयेत अशी भूमिका विरोधी सदस्यांनी मांडली। या वादामुळे सर्वसाधारण सभेतील हा विषय सर्वाधिक चर्चेचा ठरला। भालके परिचारक गटातील शाब्दिक संघर्षामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाले असून या घडामोडींची शहरातही मोठी चर्चा सुरू आहे। काम चांगलं झालंय का? काम चांगलं झालंय का? तुम्ही उद्घाटनाची काही केल्यामुळे आधुनिक विषय आहे। लहान मुलांची जशी करायची नागरिकांची मागणी होती तशी पंढरपुरातल्या सगळ्या त्याला प्रेमींची जी नाम संकीर्तन सभागृह आहे ना, 50 कोटीचं 70 कोटीला चाललंय, त्यात कोणी कोणी काय काय केलंय त्याची सुद्धा मागणी आहे। सगळ्यांना तिथं नाटक बघायचे, चांगले गाण्याचे कार्यक्रम बघायचे, प्रत्येक गावाची एक सांस्कृतिक भूक सुद्धा असती। आता नाम संकीर्तनची सुद्धा अशी उद्घाटन होती, त्याच्या आधीच तिथं सगळ्या सोयी सुविधा पूर्ण करा, त्याची व्यवस्था लावा, मग उद्घाटन करा।